ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। थोड्याच वेळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, स्थानिक निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा अंदाज। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेबाबत विरोधकांची नाराजी, मतदान याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका जाहीर करणं अयोग्य, विरोधकांची भूमिका। मनसे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। शिष्टमंडळाचं निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र। निवडणूक आयोगाला कारवाई करायची नसल्याचं दिसतं, सरकारचा निवडणूक आयोगावर दबाव। आयोगाच्या भेटीनंतर अरविंद सावंतांसह बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। मतदार याद्यांच्या विरोधामधील 4ही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, तर आरक्षण आणि सीमांकनाच्या बाबतच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी। एकूण 42 याचिका दाखल। भाजपकडून मतचोरीबाबत महाविकास आघाडी आणि मनसेला प्रत्युत्तर। मतचोरी आहे की वोट जिहाद, दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा सवाल। महाविकास आघाडीचा हरा चष्मा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्ट दिसतील। राम नाईक अध्यक्ष असल्यापासून दुबार मतदानावर आम्ही बोलतोय, आशिष शेलार यांची टीका। मतदार याद्यांबाबत कुठल्याही धर्माचा विचार नाही, शेलारांनी कबुली दिल्यानं धन्यवाद, बाळा नांदगावकर यांचा टोला। तर शेलारांवर कारवाई करा, नितीन राऊतांचं निवडणूक आयोगाला पत्र। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 21 महत्वाचे निर्णय। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार, तर विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या कर्जाला शासन हमी देण्यासही मान्यता। 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची SIR मोहीम आजपासून सुरू। 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाणार। 51 कोटी मतदारांची फेर तपासणी होणार। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, प्रशांत पडोळेंचं विधान। तर पडोळे ऍक्सिडेंटल खासदार, फडणवीसांवर बोलताना विचार करून बोला, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवारांचं नाव चर्चेत। सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण असल्यामुळे इच्छुकांची गर्दी, पक्षातील नाराजी टाळण्यासाठी जय पवारांचं नाव पुढे येण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही, माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद असल्याचं विधान। रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं, मात्र ठोस आश्वासन मंत्री किंवा संबंधित विभागच देऊ शकतो असं सांगितलं होतं। या प्रकरणात माझी चौकशी करू शकतात, केसरकर यांच्याकडनं स्पष्ट। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत, मुख्यमंत्री फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर संतापले। 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करा, फडणवीसांची तंबी। त्रिभाषा सूत्रावरील समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात 95% नागरिकांचा हिंदीला विरोध, 5वी पासून हिंदी भाषा शिकवण्याचं अनेकांचं मत। कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जिवंत काडतुसं सापडली। अटकेतील दोन्ही संशयित आरोपी पुण्यातील अंधेकर टोळीशी संबंधित। आरोपींनी कारागृहात पिस्तूल लपवून ठेवलं का, पोलिसांकडनं शोध सुरू। मुंबईमध्ये पालिकेकडनं 4 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय, मात्र गेल्या 4 दिवसात एकही संस्था पुढे आली नाही, त्यामुळे नियंत्रित पद्धतीने खाद्यपदार्थ देण्यासाठीचे कबूतरखाने सुरू होतील का, याबाबत शंका। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।